नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर नागपूर राज्य महामार्गावर असलेले एनडी हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। स्थानिक गुन्हे शाखेने या हॉटेलवर कारवाई करीत 10 नामवंत जुगारांना ताब्यात घेतले आहे। लाखो रुपयांची रोख रक्कम या कारवाईत आढळली। यापूर्वी सुद्धा एनडी हॉटेलवर स्थानिक गुन्हे शाखेने बरेचदा कारवाई केली, परंतु राजकीय संबंधांचा फायदा घेत एनडी हॉटेलचे मालक या हॉटेलमध्ये जुगार आरामात चालवित आहे। आदिवासी बांधवांचा वापर केवळ मतांसाठीच केला जातो हे पुन्हा एकदा राजुऱ्यात सिद्ध झाले आहे। समाज प्रबोधन मेळावा आणि नवनिर्वाचित आमदार, खासदारांचा आणि मंत्र्यांचा सत्कार समारोह राजुऱ्यात आयोजित केला गेला होता, परंतु या समारोहात मंत्री, खासदार आणि आदिवासी देवी देवतांसमोर 11 बकऱ्यांचा नवस फेडणारे स्थानिक आमदार सुद्धा गैरहजर असल्याने समाज बांधवांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे। आपल्या समस्या, आपल्या व्यथा आपल्या समाजाच्या प्रतिनिधींसमोर मांडून त्या दूर होईल या आशेने काबाड कष्ट करणारे आदिवासी बांधव दूर येथे जमा झाले होते, परंतु शेवटी त्यांच्या हाती निराशा आलीच। अवैध मार्गाने रेती तस्करी करणाऱ्यांचा सुळसुळा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात प्रचंड प्रमाणात आहे, परंतु त्यामुळे त्या भागातील नद्या मात्र ओस पडत चालल्या असून पुढील गंभीर संकटासाठी शेजारील वस्त्यांचा बळी दिला जात आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील गोष्ट जर समोर घेतली तर इराई नदीच्या खोलीकरण करण्याची मागणी कित्येक वर्षांपासून होत होती, परंतु त्या विषयाला आता हात घातला गेला। त्याचप्रमाणे राजुरा विधानसभा क्षेत्रातून वाहणारी अंधारी नदी सुद्धा याच प्रकारे रेती माफियांची बळी ठरली आहे। तर या अंधारी नदीचे इराई नदीप्रमाणे खोलीकरण केव्हा होणार हा प्रश्न येथील नागरिक विचारत आहे। छत्तीसगडमध्ये नक्षल विरोधी मोठं अभियान सुरू आहे आणि सैनिकांच्या या अभियानाला मोठं यश प्राप्त झालं असून छत्तीसगड येथील करेगट्टा येथे 1000 नक्षलवादी राहू शकतील अशी मोठी गुफा शोधण्यात सैनिकांना यश आले आहे। या गुफेत सर्व सुख सुविधा असून पटांगणही असल्याचे समजते। नक्षलवाद्यांचा बिमोड करण्याकरिता ही कारवाई अत्यंत महत्त्वाचा टप्पा असणार आहे। चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भंगार चोरीच्या टोळीला गजाआड केली असून त्यांच्याकडून 5,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत 4 आरोपींना अटक केली आणि त्यांच्या जवळून चोरी करण्याकरिता वापरली जाणारी 4 चाकी आणि दुचाकी वाहन जप्त केले आहे। चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 45 कंत्राटी कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची किमया माजी वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली। मागील 10 ते 15 वर्षांपासून कंत्राटी स्वरूपात काम करणारे हे कामगार सध्या बेरोजगार होते, याची दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने या 45 कामगारांना स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कक्ष सेवक म्हणून सामावून घेतले गेले आहे। राजुरा येथील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये चालक पदावर कार्य करीत असलेल्या व्यक्तीवर भर दुपारी निर्ममपणे 6 गुंडांनी हल्ला चढवीत त्याला मरणाच्या दारात नेऊन सोडले। 59 वर्षीय शंकर पाचपुते हे आपल्या कर्तव्यावर जात असताना अचानक 6 गुंड त्यांना आडवे आले आणि लोखंडी रॉडने अक्षरशः त्यांच्या शरीराचे लचके तोडले। विशेष म्हणजे ही घटना झाल्यानंतर तब्बल 1 तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले। सदर व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। चिमूर शहरात अवैध रेती तस्करांवर वारंवार कारवाई करून रेतीची तस्करी अजूनही सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे नेमके कोणाच्या आशीर्वादाने रेती तस्करांचे धाडस वाढले याचा तपास करणे आता गरजेचे ठरले आहे। अवैध रेती तस्करांमुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत चालला असून रेती तस्कर आणि अधिकाऱ्यांचे खिसे मात्र भरले जात आहे। आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथील जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला। या व्यक्तीच्या मृतदेहाजवळ लहान मुलाचा कापलेला पंजा सुद्धा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। सदर मृत व्यक्तीचे वय 25च्या आसपास असावे असा अंदाज लावण्यात येत आहे। ही घटना 15 दिवसांपूर्वी असल्याचे निष्पन्न झाले आहे। यात घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून मृतदेहाची ओळख पटल्यानंतर सत्य काय ते समोर येण्याची शक्यता आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।